नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वाळवण भाग 5। मस्त अशी साबुदाणा चकली खूप छान होते आणि सर्वांनाच आवडते। खूप छान कुरकुरीत अशी होते ही चकली। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। आता आपण साबुदाण्याची चकली बनवण्यासाठी इथे मी साबुदाणा घेतलाय। इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलाय। हा रात्रभर मी इथे भिजत ठेवला होता, तुम्ही पाहू शकता। आणि इथे 1 किलो मी बटाटे घेतले, ते उकडून मी त्याच्या साली काढून घेतलेत। आता आपण हे जे बटाटे आहेत ते छान किसून घेऊया। आता आपण किसणीच्या सहाय्याने आपले जे बटाटे आहेत ते आपण किसून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व बटाटे आपण किसून घेणार आहोत। आता आपले हे जे बटाटे आहेत ते छान असे किसून तयार झालेले आहेत। आता आपण हे जे साबुदाणा आहे तो आपण साबुदाणा आता 5 मिनिटं थोडंसं वाफवून घेणार आहोत। आता आपण साबुदाणे वाफवून घेण्यासाठी इथे मी पातेला घेतलाय मोठा, त्याच्यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत। अर्धा ग्लास पाणी घालून झालं की आता आपले हे जे साबुदाणे आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपला सर्व साबुदाणा जो भिजवलेला आहे तो पूर्ण घालून घ्यायचा आहे पातेल्यामध्ये। आता आपण जो पातेल्यामध्ये जो पाणी घातला होता अर्धा ग्लास, तो आपला साबुदाणा जो आहे तो खाली पातेल्याला चिकटू नये म्हणून घातला होता। आणि हे आपले साबुदाणा पूर्ण असा व्यवस्थित आपण पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं चमच्याच्या साहाय्याने पूर्ण असं उलटपुलट करून छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफू देणार आहोत। आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत, आपण गॅस बंद करणार आहोत। आता आपला साबुदाणा थोडासा शिजून झालेला आहे 5 मिनिटं। आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत। इथे आपण जिरे आवडीनुसार ॲड करणार आहोत। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट मसाला ॲड करणार आहोत। याच्याऐवजी तुम्ही मिरचीचा ठेचा सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। त्याच्यानंतर आपण इथे किसलेला जो आपला बटाटा होता तो ॲड करणार आहोत। बटाटा घालून झालं की आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। आणि आता आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे। हे अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे। आता आपला सर्व साबुदाणा बटाटा सगळं मसाला वगैरे व्यवस्थित मिक्स करून तयार आहे। आता आपण याची चकली पाडून घेणार आहोत। त्याच्यासाठी इथे सोऱ्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये हे जे आपले बॅटर आहे ते भरून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण सर्व सोऱ्याच्या साहाय्याने आपल्या सर्व चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। प्लास्टिकच्या पेपरवरतीच पाडायच्या आहेत या, म्हणजे आपल्याला उलटायला इझी जातात। अशा पद्धतीने आपण सर्व चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि प्लास्टिकच्या पेपरवरतीच या काढायच्या आहेत आणि मस्त अशा कडक उन्हामध्ये यांना वाळू द्यायचं आहे। 2 दिवस छान यांना कडक ऊन लागू द्यायचं आहे आणि छान कडक वाळू द्यायचे आहेत। आता आपली ही जी चकली आहे ती छान अशी सुकलेली आहे। आपण 2 दिवस तिला उन्हामध्ये छान वाळून घेतलेलं आहे। आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। याच्यासाठी मी इथे गरम तेल केलेलं आहे छान। आता याच्यामध्ये आपण हे घालणार आहोत। तुम्ही आता पाहू शकता कशी मस्त दुप्पट फुलते ही। हे
तुम्ही पाहू शकता किती छान मस्त अशी दुप्पट फुललेली आहे. वाव. अशा पद्धतीने आता आपण सर्व आपल्या ज्या चकल्या आहेत त्या फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता कशा मस्त अशा दुप्पट फुलत आहेत. आता आपण ह्या काढून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपली चकली अशी किती छान झालेली आहे. मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे. मस्त ह्या चकल्या अशा चौपट फुलतात. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहे. या सर्वांनी खायला. अशा पद्धतीने आपला उन्हाळी वालवण भाग 5 असा हा कंप्लीट झालेला आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.